इंडियन रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात। रेल्वे ही देशाची लाईफलाईन आहे। तुम्हीही तुमच्या आयुष्यात अनेकदा ट्रेनने प्रवास केला असेल। रेल्वेच्या पटरीवर दगड का लावलेले असतात? रेल्वेशी संबंधित अनेक फॅक्ट्स आहेत ज्याबद्दल लोकांना सहसा माहिती नसते, जसे की रेल्वे स्टेशनच्या मागे सेंट्रल जंक्शन आणि टर्मिनल्स का लिहिले जाते, याचा अर्थ काय, आणि जसे आपण पिक्चरचे तिकीट बुक करताना सीट निवडू शकतो तसे ट्रेनचे तिकीट बुक करताना सीट का नाही निवडू शकत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रेल्वे रुळांवर दगड का लावले जातात आणि या दगडांचा उपयोग काय असतो। रेल्वे रुळाच्या खाली कॉन्क्रीटपासून बनवलेल्या प्लेट्स असतात, त्यांना स्लीपर म्हणतात। या स्लीपरच्या खाली दगड म्हणजेच गिट्टी असते, त्याला बलास्ट म्हणतात। याच्या खाली मातीचे दोन वेगवेगळे थर असतात। या सर्वांच्या खाली नॉर्मल जमीन असते। रेल्वेची पटरी जमिनीपासून थोड्या उंचीवर असते। ट्रॅकच्या खाली कॉन्क्रीटचे स्लीपर्स, नंतर दगड आणि त्याखाली माती असते। या सर्व गोष्टींमुळे ट्रॅक नॉर्मल जमिनीपेक्षा थोडा उंचीवर असतो। ट्रॅकवर टाकण्यात आलेली दगडे विशिष्ट प्रकारचे असतात। ट्रॅकवर टाकण्यासाठी टोकदार दगडे वापरतात। टोकदार दगडांऐवजी गोलाकार दगड वापरल्यास ते एकमेकांना घासतील आणि पटरी जागेवरून सरकेल। ही दगडे धारदार असल्याने त्यांची एकमेकांवर मजबूत पकड निर्माण होते। जेव्हा जेव्हा ट्रेन पटरीवरून जाते तेव्हा हे दगड ट्रेनचे वजन सहज हाताळतात। एका ट्रेनचे वजन सुमारे 10 लाख किलो असते। एकटा ट्रॅक हे वजन हाताळू शकत नाही। कॉन्क्रीटचे स्लीपर्स आणि दगडांसह लोखंडी ट्रॅक अशा जड ट्रेनचे वजन हाताळण्यास मदत करतात, ज्यामध्ये सर्वात जास्त वजन या दगडांवरच असते। दगडांमुळे कॉन्क्रीटचे स्लीपर्स त्यांच्या जागेवरून हलत नाहीत। जेव्हा ट्रेन पटरीवरून स्पीडमध्ये धावते तेव्हा कंपन म्हणजे व्हायब्रेशन निर्माण होते। हे व्हायब्रेशन कमी करण्यासाठी आणि ट्रॅक पसरण्यापासून रोखण्यासाठी ट्रॅकवर दगडे टाकले जातात। ट्रॅकवर टाकलेले दगड कॉन्क्रीट स्लीपर्स एकाच ठिकाणी स्थिर राहण्यास मदत करतात। रुळांवर दगड टाकण्याचा आणखीन एक उद्देश म्हणजे पटरीवर पाणी साठण्याची समस्या टाळणे। पावसाचे पाणी पटरीवर पडल्यास ते दगडांमधून जमिनीत जाते, त्यामुळे पटरीवर पाणी साचण्याची समस्या निर्माण होत नाही। पटरीवर दगडे नसल्यास पटरीवर गवत आणि झाडे उगवतील आणि पटरी अशी दिसू लागेल, त्यामुळे ट्रेन पटरीवरून धावताना अनेक अडचणी येतील। या सर्व कारणांमुळे पटरीवर दगड टाकले जातात। आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा।